वया क्षीरानंद सत्ते अहो स्वामी तुकया देवाया वैन करावा वेळो या मी घराला हाती तरी द्याल म्हणजे रूप एक भावे तरी नम्ररी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची ठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनी सेविकेत आणलेला अभंग जगद्गुरु जगतमंडळी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीच्या कलशस्थानी विराजमान असणारे कविताई कुमार गोंधोबा पुत्र आशियाची महाराष्ट्र प्रांतामध्ये ख्याती आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबा आणि जगद्गुरु तुकोबा यांचा हिताविषयी मीमांसा करणारा अर्थात हिताविषयीची तुमच्या आमच्या जिव्हाळ्यानं असलेली जी काही आपुलकीविषयी अर्थात हिताच्या बाबतीमध्ये येणारा जो काही आपल्याकडून घडणारा दोष आहे त्या दोषाला निवृत्त करा अथवा त्याचा त्याग करा तो आपल्या मधून कमी कमी करत चला अशा विषयीची मीमांसा जगद्गुरु तुकोबा करत आहेत. हित म्हणजे काय एका अगोदर मला एक मुद्दा सांगायचा आहे. हित आपण पाहूच अर्थात हिताच्या बाबतीचा थोडा असे आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. जगद्गुरु तुकोबा काय म्हणायचं सेखे 1302 सेखे 1302 मध्ये शृंगेरी पीठावरती आद्य शंकराचार्य होते तेव्हा त्यांना जगद्गुरु ही पदवी होती. 1302 मध्ये मध्वाचार्य अर्थात विद्यारण्य स्वामी यांनी पंचदशी लिहिण्याकरता सुरुवात केली होती. ती सेखे 1302 चा काळ आहे. 1308 पर्यंत त्यांनी पंचदशीची 6 प्रकरणं लिहिली. त्याच्यानंतरची जी पंचदशी ती विद्यारण्य स्वामीची पंचदशी नाही. त्यांचे जे बंधू होते बहुतेक मोठे बंधू असावे होते तेही विद्वान होते आचार्य होते हुशार होते. त्यांनी तिथून पुढचे प्रकरण पंचदशीचे लिहिले. मला सांगायचं आद्य शंकराचार्यांना सेखे 1302 मध्ये काय होती जगद्गुरु ही पदवी होती. तीच पदवी तुकोबरायांना दिली. का तुकोबरायांना दिली का तुकोबरायांना म्हणायचे जगद्गुरु अर्थात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भक्तांनी एक सामान्य भक्ताचा अभिमान सामान्य भक्ताची इच्छा सामान्य भक्ताने एक प्रदान केलेला जगद्गुरु तुकोबरायांना जगद्गुरु हा एक पदवी होता. म्हणून जगद्गुरु तुकोबा आजला तो एखाद्या पुढाऱ्यांना एखाद्या राज्यकर्त्यांना एखाद्या राजकारणी नेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपाचा योजनेकरता शासनाकडून निधी मागवला आणि तो योजना ते काम ते कर्तव्य ते कार्य न करता आपल्याच घरात लुबाडून ठेवला किंवा आपल्याच स्वरूपात म्हणजे स्वार्थाकरता आपल्या स्वतःच्या शारीरिक खर्चाकरता तो निधी वापरला अशा पद्धतीचा किंवा एखाद्या राज्यकर्त्यानं देणगी दिली किंवा एखाद्या त्याला पद मिळालं. आता बरेचशा पदव्या अलीकडे आलेल्या तर त्यांच्या नावाच्या समोर पदव्या लावतात. तो त्याला किती मोक्ष आहेत मुक्तीचा किती प्रकार आहेत हे काहीच माहिती नाही. अशाला सुद्धा हरिभक्त पारायण आपल्याकडे म्हणण्याची काही परंपरा आहे. तशा पद्धतीचे जगद्गुरु तुकोबरांना जगद्गुरु हा पदवी प्रदान केलेला नाही. म्हणजे काहीच माहिती असताना जगद्गुरु पदवी प्रदान केलेला नाही. वेदाचा अर्थ आम्हाच ठारू असं त्यांचा अधिकार आहे. त्यांना जगद्गुरु पदवी प्रदान केलेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा आहे म्हटलंच पाहिजे. अलीकडे तुकाराम महाराज काय सांगतात तुकाराम महाराजांना सांगायचं की तुकाराम महाराज सांगणार आहे तेव्हा आम्हाला घेऊन ते थांबणार नाही. पण जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्य मूर्ती म्हटलं पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे. अर्थात मला सांगा शिकेल असेल आणि त्याचा पदवी त्याला प्रदान नाही केला अथवा त्याच्या नावासमोर लिहिला का नाही लिहिला हे त्याला गरजेचं नाही. पण ज्या वेळेला तुम्ही व्याख्यान करता त्यावेळेला त्याचा पदवी त्याचे तुम्ही तुमच्या मुखातून बाहेर काढला पाहिजे. त्याचं काय असते अपेक्षा असते. मग एवढा मोठा त्याचा अधिकार आहे ज्यांना अपेक्षा असो किंवा नसो हे काही गरजेचं नाही. परंतु आपलं कर्तव्य आहे आपण जगद्गुरु तुकोबा व्याख्यानावर उभं राहायच्या नंतर म्हटलंच पाहिजे.
हित व्हावे तरी ब्रह्मदूत ठेवा चित्त शुद्धी सेवा देवाची हित म्हणजे काय? आता ज्याच्या मतामध्ये हित म्हणजे काय वेगवेगळे मतांतर आहेत, वेगवेगळे विषय. सकाळी सकाळी चहा प्यायला मिळाला एखाद्या सामान्य व्यक्तीला, त्याच्या स्वरूपात ते काय झालं? हित झालं. एखाद्याला बंगला बांधला, त्याच्या स्वरूपात ते काय झालं? हित झालं. एखाद्याला मोठी इमारत बांधली, ती काय झालं? त्याचं हित झालं. एखाद्याने ग्रामपंचायतचा विधी काढला आणि स्वतःची जी इमारत मोठी बांधली, ती त्याचं काय झालं? हित झालं. म्हणजे ज्याच्या स्वरूपामध्ये हिताची लक्षणं काय वेगवेगळे, पण परमार्थ स्वरूपामध्ये हिताचं लक्षण वेगवेगळं आहे. परमार्थ स्वरूपामध्ये काय? आपल्या कल्याण व्हावं, चांगलं व्हावं, गोंडं व्हावं, अशा प्रकारची ज्याला इच्छा आहे किंवा याच्याविषयी अशी इच्छा असून जो साधना करतो, सत्कर्म करतो, सत्कर्मामध्ये प्रेरित होतो, हे काय? हित आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या हितात वशी जागता भूमी माता पिता तयार तिथं पुढचे चरण काय? गीता भागवत करीती श्रवणा खंडाची मुसलमान विठोबाची. कसं गीता भागवत सत्कर्म करणं, साधनामध्ये प्रेरित होणं, ग्रंथ शिकणं, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं, तप तीर्थाटन करणं, नामस्मरण करणं, हे सगळे जे विधी आहे ते सगळ्या गोष्टी असतील. या कशाच्या येतात? हिताच्याच आहेत, हिताविषयीच आहेत, हिता संबंधीच आहेत. परमार्थ स्नेही असतील, परमार्थ करणारे असतील, नवीन परमार्थामध्ये प्रेरित असतील, या सगळ्यांना आवश्यक अशा मुद्द्याचा काय करताय? जगद्गुरु तुकोबरा उपदेश करते ताबकाच्या प्रार्थनेचा. ठेवा चित्त शुद्धी सेवा देवाची. प्रत्येकालाच वाटतं की आपलं हित झालं पाहिजे, म्हणून तर हिताच्या साधनामध्ये प्रेरित आहे, हिताच्या साधनामध्ये संबंधित आहे. ज्यांना त्यांना हित व्हावं वाटतं त्यांना दांभाला बाजूला करायचं सांगितलंय, दांभाला दूर ठेवायचं सांगितलंय. पण त्याच्या अगोदर ज्यांना तुम्ही असं वाक्य प्रयोग केलं की ज्यांना हित व्हावं वाटतं, म्हणजे ज्यांना म्हणजे सगळ्यांना हित व्हावं असं वाटत नाही का? सगळ्यांना हित व्हावं असं वाटतं, परंतु सगळे हिताच्या साधनामध्ये प्रेरित आहेत असं नाही. हा कर्मलोक आहे, हा इहलोक आहे. कर्मलोक इथं आलेल्या प्रत्येक जीवाला कर्म करावं लागतं, म्हणून हा कर्मलोक आहे. हा इहलोक आहे, हा लोक आहे म्हणून इहलोक. म्हणून इथं
सुखाने प्रत्येक जीवाला कर्म करावं लागतं. हित जर व्हायचं असेल तर हिताच्या साधनामध्ये प्रेरित असायला पाहिजे, हिताची साधना करायला पाहिजे. हिताचे साधना काय काय आहेत हे या ठिकाणी सांगायला काही गरज नाही, कारण प्रत्येकाला माहिती आहे आपण हितासाठी जिथं आलो तर हिताचे साधना आपल्याला माहितच आहे. परंतु ज्याला हित अपेक्षित आहे त्याने दामाला दूर साधलं पाहिजे. महावीर ज्ञानोबराय दांभोदरको भीमांश्च कोदर पारुष्यम वचन 16व्या अध्यायावर या श्लोकामध्ये विवेचन करताय. तैसा दृष्टाचा सखा धर्मो झाला पोखरी जे देखा तरी करिता तोची दोखा लागी होय. म्हणून वाचीचा चौबारा धर्माच्या पसरल्या धर्माचा चौ दाखल्या धर्माचा पसारा धर्मूचे धर्म होय विराट तरी तोची धर्म झाली. महावीर ज्ञानोबराय म्हणतात तप असेल, तीर्थ असेल, नामस्मरण असेल, कुठलंही साधन असेल, सत्कर्म असेल, ते सत्कर्म केलं, ते साधन केलं आणि ते भोकारीचे ते आपण जगतासमोर मांडायला लागलो, दुसऱ्या समोर मांडायला लागलो. अभिमान महाराजांनी सांगितला त्याच पद्धतीचं किती वारी केल्या आतापर्यंत 45 वर्ष माझं वय आणि 46 वर्ष वारी झाली. हे युट्यूबला असणारं वाक्य आहे. ते वाक्य कुणाचं आहे हे मला सांगायचं नाही. तो माणूस मोठा आहे. तो माणूस म्हणतो माझं वय 45 वर्षे 46 वर्ष वारी झाली. कशी झाली तर मी माझ्या आईच्या गर्भामध्ये होतो आणि माझी आई पंढरपूरची वारी करत असावी, त्यावेळेला माझी एक वारी झाली असावी. वाक्य जरी त्या प्रवृत्तीचं असलं तरी सुद्धा हे जगतासमोर मांडलं, हे युट्यूब समोर आलं म्हणजे हा काय झाला, दंभ झाला. साधारण गाव आहे, लहानसं खेडेगाव आहे. गावातल्या आर्थिक परिस्थितीमुळे अडचणीमुळे काय झालं, सप्ताह बंद पडला. सप्ताह बंद पडला. काही कालांतराने काही दिवस गेले, गावाची परिस्थिती सुधारली, लोकांकडे धनधान्य पिकू लागलं, पैसा येऊ लागला, या सगळ्या गोष्टी झाल्या. तर सप्ताहाच्या कोणी सुरू करायचं नाव घेत नव्हतं. एक प्रतिष्ठित गावचा पुढारी, त्या गावच्या पुढाऱ्यानं लोकांना एकत्रित जमवला आणि सप्ताहाचा नियोजनाचा विषय प्रस्ताव मांडला. बरं ठीक आहे असं लोकांनी सुद्धा त्याला काय दिला, होकार दिला. होकार दिल्याच्या नंतर विषय कशाचा येतो, वर्गणीचा, देणगीचा. तीही जमा करायला सुरुवात केली. ते मात्र काम कोणाकडे असतं, पुढारी लोक आहे. कारण पुढाऱ्याला पण आपण किती करायची याची चांगली काय असते, माहिती असते. मग ते काम तो करत होता. त्याला हा सप्ताह सुरू केला. उरलेले पैसे खिशात घातले का वापस केले मला माहिती नाही, पण मला सांगायचं आहे. त्यानं काय केलं, सप्ताह सुरू केला. मग काय कोणामुळे सप्ताह सुरू झाला, आपल्यामुळे सप्ताह सुरू झाला. आपणच केला. किती वर्ष झाले तो बंद पडला होता. असे छाती पुढे करून चालणारे काय असतात, अशा प्रवृत्तीचे लोक असतात. ते मी केलं म्हणजे मला हे सांगायचं नाही, अहंकारानं सांगितलं ह्या गोष्टी मला सांगायच्या नाही. मला हे सांगायचं ते मी केलं, माझ्यामुळे चालू झालं, ते सत्कर्म होतं आणि तो पुन्हा पुन्हा त्याचा आवर्तन करू लागला म्हणजे तो दंभ झाला. मग तो दंभ आहे. दंभ हा बाबा गुरुवरे बाबांनी सांगितलं होता कशा पद्धतीचा, भरव्याला घाटावर जसा लागतो तशा पद्धतीचा.
एकाच एकर शेतीमध्ये संपूर्ण त्यानं काय केलं, हरभरा केला. आणि तो हरभरा असा आला होता, हिरवाच्या हिरवागार दिसायचा, त्याला फुलं हे दिसायचे, त्याला फळं हे दिसायची, फळं म्हणजे हरभऱ्याचे घाटे दिसायचे. आणि ते घाटे असे दिसायचे, पाहिल्याच्या नंतर एकेका झाडाला जवळजवळ 200-300 घाटे असे दिसायचे. रस्त्याने येणारा जाणारा डांबरी रोड होता, डांबरी रोडवरती एक एकर शेती होती, दिसायला सुंदर आकर्षक लोक फोटो काढायला हरभऱ्याचे फोटो काढत होते. हे नवल नाही, आपल्या सुद्धा त्याच्यातून फोटो काढत होते. हे नवल हरभरा सुद्धा आकर्षक होता. त्या हरभऱ्याच्या झाडाला 200 ते 300 घाटे असताना असं वाटायचं या एकरामध्ये किती पोते होतील हरभऱ्याचे, 500 म्हणा. अंदाज काढायचा नाही आपल्याला, आपल्या अंदाजाने होणार इतका नाही, पण तेवढे घाटे दिसत होते, आपल्या अंदाजाला 500 पोते होणार होते. परंतु त्या हरभऱ्याला घाटावर असा लागला होता, दिसायला सुंदर, असायला सुंदर नव्हते, दिसायला सुंदर होते. त्या हरभऱ्याच्या जो घाटा होता त्याच्यात हरभरा नव्हता, त्याच्या जाळी होती, पोखरून टाकायची. तो घाटा खाली करायचा नाही, पण दिसल्यानंतर तो हरभरा पाहिल्याच्या नंतर किती पोते होतील असं 500 होते. म्हणजे खऱ्या अर्थानं काय झाला, त्या हरभऱ्याच्या घाट्याचा घाटा झाला. तसं हरभऱ्याच्या झाडाला लागलेल्या घाटावर कसं त्या घाटात घाटा होतो, तसं परमार्थामध्ये आल्याच्या नंतर परमार्थ करत असताना, हिताची साधना करत असताना, दैतामध्ये संमानित असताना जसं दंभ हा दोष येतो, जसं हरभऱ्याच्या झाडाला घाटावर लागतो तशी दंभाची अवस्था आहे. जर आपण तप केलं, तीर्थयात्रा केली, नामस्मरण केलं, हरिकीर्तन केलं, भजन केलं, या सगळ्या सत्कर्माच्या प्रेरितच्या गोष्टी येतात. त्या गोष्टी केल्याच्या नंतर जे काही पुण्य होतं ते पुण्य आपण म्हणजे ते सत्कर्म केलं म्हणून जर दुसऱ्या समोर मांडायला लागलो तर ते सत्कर्माचं पुण्य तर मिळतच नाही, पण त्या सत्कर्मात आपण दुसऱ्या समोर उच्चारण केल्यामुळं आपल्याला पाप सुद्धा लागू शकते. म्हणून या कामाला काय केलं पाहिजे, बाजूला केलं पाहिजे, दूर ठेवलं पाहिजे, त्याला त्याग केला पाहिजे, त्याला आपल्या जीवनातून वर्ज केलं पाहिजे. त्याग करणं म्हणजे काय, वर्ज करणं म्हणजे काय, हळूहळू आपल्यातून त्याला कमी करण्याचा प्रयत्न करायचा. त्याला कमी करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय, मला असं सांगता येणार नाही स्पष्ट, पण माझ्या बुद्धीला जे काही कळलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं थोडस अहंकाराला मीपणाला मुकलं, थोडस अहंकाराला मीपणाला मुकलं आणि नम्रतेनं जर शरण केलं, नम्रतेनं जर वागायला लागलं तर खऱ्या साधनाचा आनंदाला प्राप्त होतो. मी दुसऱ्याचं सांगत नाही, इथल्या कोणाचं सांगत नाही, पण मी जे पाहिलं, आता कुठं जाण्याचा प्रसंग येतो, कुठं जाण्याचा प्रसंग जरी नाही आला तर इथून मागं डोळ्यासमोर आहे विठाला. मला सांगा, पुढाऱ्याला अपेक्षा आहे का नाही सन्मानाची? पुढाऱ्याला मान मिळावा वाढतो. तो पुढारी समोर जात असताना, पुढे करत असताना त्याच्या समोर वाट पाहणारे लोक असतात, माग त्याच्या सोबत येणारे लोक असतात. हे त्याला जशी अपेक्षा आहे तशी सामान्य व्यक्तीला ही अपेक्षा असते. परंतु त्या पुढाऱ्याची जी अपेक्षा आहे, त्याचे जे मान सन्मान लोक करतात, तो खरोखर रडण्याची सवय आहे. कारण तो जो आनंद दाखवतो, तो जो फोटो
व्हॉट्सअपवरती येत असतील, युट्यूबवरती येत असतील, त्याचे व्हिडिओ येत असतील, ते खरं तर तो आनंद वरवरचा आहे. त्याच्या चेहऱ्यावरती दिसणारा थोडाफार काहीतरी सेकंदापुरता, मिनिटापुरता, काहीतरी तासापुरताचा आनंद आहे. तो त्या तासानंतर, सेकंदानंतर, मिनिटानंतर तो आनंद तुम्हाला दिसणार नाही. घरी गेल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आपल्याला मात्र दिसतील. मग तसंच सत्कर्मामध्ये, परमार्थामध्ये, हिताच्या साधनामध्ये आपण ज्यावेळेला संबंधित असतो, त्यामुळे ज्यावेळेला प्रेरित असतो, त्या वेळेला खरंच जर नम्रतेच्या भावाने खरंच जर त्याच्यामध्ये आपलं लक्ष असेल, चित्त असेल, तर तिथला आनंद बालक म्हणून जर श्रवण केला, नम्रतेनं श्रवण केला, तर तो आनंद खरोखर सुखया नावाचा जो काय अर्थ आहे, सुख या शब्दाचा जो काय अर्थ आहे, तो अनुभवाला शिवाय राहणार नाही. गीत भावे तरी धर्माची ठेवा, चित्त शुद्धी सेवा देवाची. गीताची साधना आहे दांबाला दूर ठेवायचं, पण दांबाला दूर ठेवलं तर चित्त शुद्ध होईल का? भावे गावे गीत सिद्ध करून या चित्ताला शुद्ध करायचं. चित्ताला शुद्ध केल्याच्या नंतर काय होईल? चित्त निर्मळ का निर्मळ करायचंय, का शुद्ध करायचे? त्याच्यामध्ये तुम्हाला आणायचंय का? त्याच्यामध्ये कोणी राहणार आहे का? हो, तिथं गोपाळात आणायचं, तिथं गोपाळाला ठेवायचं. तिथं गोपाळाला ठेवल्याच्या नंतर काय होईल? तिथे गोपाळ राहिल्याच्या नंतर काय होईल? अर्थात देवाला अंतःकरणात साठवल्याच्या नंतर, देवाला अंतःकरणात स्थान दिल्याच्या नंतर, देवाला अंतःकरणात जागा दिल्याच्या नंतर ती देवाची सेवा होते. कारण अंतःकरण कोणाचं? आपलं. अंतःकरण कोणाचं? आपलं. आणि अंतःकरणात आपलं त्याला ठेवायला लागतं. आपल्या अंतःकरणात त्याला जागायला लागलो, आपल्या अंतःकरणात त्याला स्थान द्यायला लागलो. ही काय झाली? देवाची सेवा झाली. जगद्गुरु तुकोबारायांनी गीत भावे तरी धम्मधुरी ठेवा, चित्त शुद्धी सेवा देवाची. गीत व्हायचं असेल तर साधना केली पाहिजे, साधनेमध्ये प्रेरित असलं पाहिजे, कर्माला दूर ठेवलं पाहिजे, कर्माचा त्याग केला पाहिजे, चित्त शुद्ध केलं पाहिजे. चित्त शुद्ध केल्यानंतर देवाची सेवा होते हे सांगितलं, पण देवाची सेवा करण्याचं साधन काय आहे हे सांगितलं. हे मात्र अभंगाच्या द्वितीय चरणात.
आवडे विठ्ठल गायचे कांती अलपेते आवडे विठ्ठल एकांतामध्ये विठ्ठल गायला पाहिजे, आवडीने विठ्ठल गायला पाहिजे, भावाच्या एकांतामध्ये विठ्ठल गायला पाहिजे। एक विषय सकाळचा एक भावाचा एका भावाच्या एका भावानं त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे, आवडीने केलं पाहिजे, एकांतात केलं पाहिजे। भावे गावे गीत इथपर्यंत भावानं आवडीनं एकांतात विठ्ठल गायला पाहिजे। का गायचं एकांतात? दोन प्रकारचे साधना आहेत, समूहामध्ये साधना केली जाते, समूहाचे नामस्मरण केलं पाहिजे। पण इथं जगद्गुरु तुकोबराय सांगतात एकांत एकांती लोकांची करू गदारोळ, हे जगद्गुरु तुकोबरायांचंच प्रमाण आहे। पण जगद्गुरु तुकोबराय इथं सांगतात की एकांतामध्ये नामस्मरण केलं पाहिजे, आवडीने केलं पाहिजे। काय होईल एकांतात? आवडीला नामस्मरण केल्यानंतर, विठ्ठल नामस्मरण केल्यानंतर काय होईल? अलभ्य येथे लाभ घरा, अलभ्य असणारे लाभ आपल्या घराला चालून येतील, आपल्या घरी चालून येतील। अलभ्य अशा प्रकारचे लाभ कोणते? कुशल प्रयत्न केले, अतिशय प्रयत्न केले, पण तो लाभच प्राप्त होत नाही, अशा प्रकारचे लाभ सुद्धा आपल्या घराला चालून येतात, आपल्या घरी चालून येतात। अवघे होतील परमात्म्याचं नामस्मरण केल्याच्या नंतर अनेक लाभ प्राप्त होतात। अलभ्य लाभ येते घरा,
अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होत असताना पण जे आपल्याला प्राप्तच होत नव्हते, प्राप्त करण्याकरता आपण कुशल प्रयत्न केले पण ते प्राप्त झाले नाही शेवटी. पण असे असणारे लाभ सुद्धा बहुआवृत्ती जीवापासून या अतिशय अंतःकरणापासून जेव्हापासून आपण परमात्म्याचं नामस्मरण केलं तर वैराग्याचे भाग्य संत संघाची लाज, वैराग्याचं भाग्य प्राप्त होईल. मला सांगा, वैराग्य सहजासहजी कुशल प्रयत्न केले प्राप्त होईल? प्राप्त होणं अशक्य आहे असं नाही, प्राप्त होईल. पण कुशल कित्येक तरी प्रयत्न करावे लागतील, कित्येक तरी साधना करावी लागेल, कित्येक तरी अशा प्रकारचे साधन केल्याच्या नंतर वैराग्याचं भाग्य प्राप्त होईल. पण संत संघ हाची लाज बहुआवघड आहे. संत भेटी चंद्रावंत सुखे सेवेला रवी असता रवी धरवे बाह्य येळा मात्र सागर तरवेला परित साधूची भेटी नाही. संत भेट अवघड आहे की संत भेटे संत संत भेट जरी अवघड असली असणारी संत भेटही प्राप्त होते, वैराग्याचं भाग्यही प्राप्त होतं. भगवत विषय भगवत भक्ती विषयी अंधकारातील श्रद्धांतकरणातील प्रेमही उत्पन्न होतं. अशा प्रकारचे लभ्यतेची लाभ, अशा प्रकारचे लाभ प्राप्त होतात. परंतु अशा प्रकारचे लाभ प्राप्त होत असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे अनेक पदार्थ आहेत त्यांना आम्ही काय देत नाही, अंतःकरणात वस्ती देत नाही, अंतःकरणात स्थान देत नाही. अभंगाच्या 30 आणि जे काही माईक पदार्थ आहे त्याला आम्ही अंतःकरणामध्ये धारा किंवा आणि जे काम करत ते काम करून जो मग मस्त हे जे शिकवे त्यांना आम्ही अंतःकरणात स्थान देत नाही, अंतःकरणात जागा देत नाही. त्याला ही शांती वासनेची. वासना म्हणजे काय? इच्छा. इच्छा ही पूर्ण भगवलेल्याच्या तर वासना होते. इदमेक्षा देतीच्या कामशब्दितः पंचदशीमध्ये हे पाहिजे ते पाहिजे अशा प्रकारची वासना दृढ झाल्याच्या त्याला काम हा शब्द योजित आहे. जी काही वासना आहे तिची सुद्धा शांतता करून तुकोबाराय म्हणतात की हा शेवटचा बाण आहे. तुकोबाराय म्हणतात हा निर्वाणीचा बाण आहे, हा शेवटचा उपाय आहे. परमात्म्याचं नामस्मरण करणे, हिताच्या बाबतीमध्ये समाजित होणे, हिताच्या बाबतीमध्ये संघर्षित होणे, हिताच्या बाबतीमध्ये प्रेरित होणं, हित करून घेणं, दंभाला दूर ठेवणं, चित्ताची शुद्धता करून घेणं, परमात्म्याची सेवा करणं आणि परमात्म्याचं आवडी विठ्ठल गायचे एकांतात नामस्मरण करणं, आवडीनं गाणं, भावानं गाणं, हे जे काही हे शेवटच्या आणि निर्वाणीचे काय आहे उपाय आहेत. एकच्यापासून एक म्हणजे परमात्म्याला विसरून या परमात्म्याच्या सत्संगापासून बाजूला जाऊ नये, वाचन दुसरं गाऊ नये, वाचन दुसरं वर्णन करू नये, वाहूकी वाचा वेचू नये. झालेली सेवा श्री गुरुवरे बाबा, मोठे बाबा असतील, परमात्मा बाबा असतील, सुराम बाबा असतील, सुखदेव बाबा असतील, श्री महाराज असतील, कृष्ण महाराज असतील, वाद असतील, सर्वच्या सर्व गुरुवर्य, सर्वच्या सर्व गुरुबंधू मंडळी
आणि ज्यांच्याकडून मला काही यथोचित एखादा गुण जरी प्राप्त झाला असेल त्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो.